नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता क्रिएटिव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मी आज करणार आहे स्वामींचा आसन आणि स्वामींचा फेटा. तर मी ते ह्या कपड्यापासून बनवून घेतला. आता दुसरा मी हे जे लेस मिळतात ना, अशा ही छान अशी मऊ आहे लेस. ह्या लेसपासून मी बनवून घेते. हे पण आहे आणखी. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला हे एवढंच घ्यायचं आहे आणि असं दुडायचं. पुन्हा दाखवते. हे असं घ्यायचं आणि हे बोटाचं आपलं जे माप असतं ना, तेवढं घेऊन वरच्या साईडने असं करायचं आणि अजून कट करायचं. जेवढे तुमच्या मूर्तीचं डोकं असेल त्याप्रमाणे, स्वामींची मूर्ती असेल त्याप्रमाणे आपण अंदाजाने घ्यायचं आणि मग याला असं शिवून घ्यायचं. हे बघा, हे वरच्या साईडने येणार आणि हे स्वामींचं डोक्याला हे असं घातल्यानंतर डोक्यावर हे येणार आणि हे छानपैकी असं आपण फेटा टाईप करून घ्यायचं. असं दुडून घेते. हे जे टोकं आहेत ते असं दुडून घेणार छानपैकी आणि इथे शिवून घेणार. अशी पट्टी सरळ करून घ्यायची आणि फक्त हे एक बोट आहे ते हातावर असं ठेवून एक बोट आतमध्ये टाकून हे वरती साईड करून घ्यायची आपण. आणि हा जो उंच भाग आहे ना, तिथे आपण शिलाई करून घ्यायची. थोडं मी ते टाचणी लावून घेते आणि त्याच कलरचा हा दोरा घेतला आहे. त्या सुईमध्ये ओवून घेते मी. तर मी ते लेस वापरते म्हणून ह्या जे दोन्ही भाग आहेत ना पट्टीचे, ते शिलाई करून घ्यायची अशी दोन्ही बाजूने. तर मी शिलाई करून घेते. आता मी दोन्ही बाजूने शिलाई करून घेतली इथे सरळ अशी. तर आता आपण करून घेऊया. हे लेसचं टोक आहे ना, ते ह्या टोकल्यावर लावून घ्यायचं आणि हे उंच करायचं असं हाताने. आपलं टेप आहे ना, ती बरोबर करून घ्यायची अशी. ते मुकुटाचा आकार दिसला पाहिजे. आता ह्याला पण हाताने शिलाई करून घेते इथे ह्या भागाला. आणि दुसरी त्याच्यापेक्षा एक मोठी पट्टी घ्यायची, ती पण सरळ करून घ्यायची. आणि मग आपण जशी पंख्याला जी घडी घालतो ना, त्या टाईप करून घ्यायचं. छोटी मुलं पंखा बनवतात ना कागदाचा, किंवा आपण जे चुन्या पाडतो तसं करून घ्यायचं. एकावर एक ठेवून कपडा किंवा लेस एकावर एक ठेवून लेसला असं करून घ्यायचं. थोडं जास्तच घ्यायचा. तर मी इथे कापून घेते.
जे सुटलं आहे तसं आतमधल्या बाजूने घ्यायचं, म्हणजे ह्याला चुन्या वाटल्या पाहिजे. आता पण दोन्ही साईडने अशी शिलाई करून घेते, म्हणजे ज्या कडा आहेत ना त्या दिसणार नाहीत. असं मी दोन्ही बाजूने आता शिवून घेतला असं पट्टीला. तर आपण आता हे असं करून घेऊया, एकावर एक ठेवून पट्टी दुमडूया असं. जी दुमडलेली पट्टी हातातच ठेवून पंखा टाईप आपण करून घेतो त्याप्रमाणे दुमडून घ्यायची. आणि इथे आधी पहिल्यांदा शिवून घ्यायचं असं एकत्र करून थोडंसं याला गुंडाळून घ्यायचं. एक किंवा दोन फेरी करून घ्यायचे, मजबूत ओढून घ्यायचं. आणि आता घ्यायचं आपण जे तयार केलेलं मुकुट, आणि तो काय नाही त्याच्या विरुद्ध थोडंसं असं साईडने लावून घ्यायचं, इकडे कॉर्नरला थोडं असं.